मागच्या वर्षी आपण 25 ते 30 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आषाढ पार्टीची चिकन रेसिपी पाहिलेली होती। तर आज आपण साधारणतः 20 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये ही चिकन रस्सा भाजी केलेली आहे आणि या भाजीचा रंग पाहू शकता, अगदी परफेक्ट आलेला आहे आणि खूप छान अशी ही चिकन रस्सा भाजी झालेली होती। अगदी सर्वांच्या खूप छान अशा प्रतिक्रिया या भाजीबद्दल आलेल्या होत्या। त्यामुळे आजची रेसिपी आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या भरपूर टिप्ससहित पाहत आहोत। जेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये करायची असते त्यावेळेस अगदी सर्व साहित्य प्रमाण हे अचूक असायला हवं, त्यानुसार आजची ही आपली रेसिपी आहे। त्यामुळे तुम्हाला जर खूप जास्त क्वांटिटीमध्ये स्वयंपाक शिकायचा असेल ना, अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या रेसिपीज शिकायच्या असतील तर आत्ताच कविताज किचनला सबस्क्राईब नक्कीच करा, कारण कविताज किचनमध्ये प्रत्येक रेसिपी किती लोकांना पुरेल या प्रमाणात देखील अगदी प्रमाणबद्ध सांगितलेले असते। त्यामुळे वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। नमस्कार, मी कविता कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। अगदी कोणतेही मेनू असला तरी तो अगदी कमीत कमी लोकांपासून खूप जास्त क्वांटिटीमध्ये देखील आपल्याला बनवता यावा, त्याचा स्वयंपाकाचा अनुभव यावा या हेतूने आजची आपण ही 20 लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये ही चिकन रस्सा भाजी आषाढ पार्टी स्पेशल केलेली आहे। तर त्यासाठी आपल्याला 4 किलो चिकन लागणार आहे। 2 पातेल्यामध्ये मी घेतलेलं आहे, तुम्हाला एका पातेल्यामध्ये दाखवलेलं आहे। स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एक जे आहे ते थोडंसं टणक आहे, त्यामुळे ते सेपरेट कुकरमध्ये शिजवणार आहे 1 किलोचं। तर हे जे 2.5 ते 3 किलो आहे हे आपण पातेल्यात शिजवत आहोत। त्यासाठी पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, हळद टाकलेली आहे। आपण खूप जास्त तेलाचा वापर करण्याची गरज नाही, अगदी कमीत कमी तेलात देखील छान अशी भाजी बनवता येते। त्यानंतर साधारणतः 3 चमचे एवढी धना पावडर टाकलेली आहे। स्टीलचा पातेला आहे त्यामुळे मध्यम आचेवर आपण ही सर्व प्रोसेस करत आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी जे स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन होतं एकाच पातेल्यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित असं धुता येत नव्हतं, त्यामुळे आणि 2 प्रकारचं चिकन होतं, एक थोडंसं टणक होतं त्यामुळे ते सेपरेट आपण शिजवून घेतलेलं आहे। आणि हे जे आहे हे साधारणतः 2.5 ते 3 किलो एवढं चिकन आहे, हे मी तुम्हाला या पातेल्यामध्ये शिजवून टाकत आहे। हे पहा, व्यवस्थितच आपल्याला मध्यम आचेवर मिक्स करून घ्यायचं। आता स्टीलचा पातेला आहे, तळाशी करपू शकतं, त्यासाठी गॅसचा फ्लेम हा कमी केलेला आहे आणि साधारणतः 2 ते 2.5 चमचे एवढं आपण मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते पाणी टाकायचं। तर या ठिकाणी एवढं पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे, साधारणतः चिकनच्या वरती 2 ते 3 बोटं एवढं पाणी यामध्ये टाकलेलं होतं। त्यानंतर मध्यम आचेवर मध्यम ते मोठ्या आचेवर चिकन शिजवून घेत आहोत। तोपर्यंत आपण रस्सा करण्यासाठी जी ग्रेव्हीचं वाटण पाहिजे ते करूया। महाराष्ट्रीयन पद्धत वापरत आहोत, त्यासाठी या ठिकाणी 7 ते 8 कांदे छान असे हलकेसे फोडून शेगडीवर आपण अगोदर भाजून घेतलेले होते। थोडंसं तेल टाकायचं आणि हे कांदे छान असे आपण भाजून घेतल्यानंतर त्यामध्येच आपण टाकलेले आहे 1 वाटी धने। आता अगदी खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टसर ही भाजी ठेवायची नाही, त्यानुसार हे प्रमाण ठेवलेलं आहे। तुम्हाला जर थोडीशी दाटसर ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं साहित्य प्रमाण तुम्हाला वाढवायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी धने भाजून घेतल्यानंतर 1 प्लेट भरून आपण या ठिकाणी खोबरं घेतलेलं आहे स्लाइस करून, खोबरं देखील तेल टाकून भाजून घेणार आहोत। आता खोबरं भाजत असताना गॅसचा फ्लेम हा मोठा केलेला आहे, मोठ्या आचेवर खोबरं आपलं भाजून तयार होत आलेलं आहे। आता हे आपण काढून घेणार आहोत। आता यामध्येच आपण अद्रक, लसूण, त्याचबरोबर 1 वाटी फुटाणे टाकून देखील सर्व मसाला आपण मिक्सरला दळून घेतलेला आहे। चिकन या ठिकाणी शिजलेलं आहे, दुसरं कुकरमध्ये जे शिजवलेलं चिकन होतं ते देखील तयार झालेलं आहे, चिकन शिजवून तयार झालेलं आहे। आता आपण छानशी फोडणी देऊया, त्यासाठी त्याच पातेल्यामध्ये मी तेल टाकत आहे। तुम्ही पाहू शकता खूप जास्तही तेल वापरलेलं नाही। त्यानंतर हा कविताज किचन स्पेशल छान असा मटन मसाला या ठिकाणी घेतलेला आहे, कोणताही विकतचा मसाला न वापरता आपण घरचाच हा मसाला वापरलेला आहे। या मसाल्यामुळे भाजीला रंग तर खूप छान येतोच, त्याचबरोबर चवीला देखील छान होते आणि यामध्ये ह्या मसाल्यामुळे आपल्या भाजीला छान अशी तर्री देखील, कट देखील छान असा येतो। त्यानंतर हळद टाकलेली आहे, गॅसचा फ्लेम हा मंद ठेवलेला आहे। त्यानंतर मंद आचेवर 2 मिनिटं हा मसाला व्यवस्थित असा तळून घेतल्यानंतर जो ग्रेव्हीचं वाटण आपण करून घेतलेलं होतं ते सर्व वाटण यामध्ये टाकायचं। वाटण चांगलं बारीक असं दळून घेतलेलं आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून। त्यानंतर मध्यम आचेवर 5 मिनिटांसाठी
हे एकसारखं हलवत राहणार आहोत. खूप जास्त वेळ नाही परंतु 5 मिनटं मी हे वाटण व्यवस्थित असं एकसारखं परतवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण सर्व जिन्नस जेव्हा भाजून घेतल्या, धने, खोबरं, कांदा, त्याचबरोबर या ठिकाणी अद्रक देखील घेतलेलं होतं, लसूण घेतलेलं होतं आणि 1 वाटी फुटाणे देखील आपण घेतलेले होते. की पहा, जे कुकरमध्ये शिजवलेलं होतं ते एक कुकरचा पॅन भरून एवढं 1 किलो हे सेपरेट होतं, ते देखील यामध्ये मी टाकलेलं आहे आणि ते थोडंसं शिजायचं राहिलेलं होतं असं वाटतं आहे मला, त्यामुळे मी ते सुरुवातीलाच टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर राहिलेलं जे चिकन होतं आपण शिजवून घेतलेलं ते देखील यामध्ये टाकणार आहोत. त्याचबरोबर चिकनचं जे सूप होतं ते आणि 1 मोठं पातेलं भरून गरम पाणी देखील यामध्ये टाकलं. एकूण आपल्याला साधारणतः तुम्ही पाहू शकता, जे पातेलं मी पाण्याचं दाखवलं ते 1.5 पातेलं एवढं पाणी यामध्ये वापरावं लागलेलं आहे. तेवढं उकळतं पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे आणि सर्व भाजी छान जशी जशी उकळली जाईल तसा भाजीला रंग खूप छान असा येणार आहे. कारण आपले जे मसाले आहे कविताज किचनचे, त्या मसाल्यांना रंग खूप छान आहे. त्यामुळे आत्ता जरी भाजीचा रंग असा दिसत असला तरी आपण ही 20 ते 25 मिनटं छान अशी मंद आचेवर ही भाजी छान अशी उकळून घेणार आहोत. त्यावेळेस भाजीचा रंग पूर्णपणे बदलणार आहे. त्यानंतर थोडंसं मला ग्रेव्ही पातळ वाटत होती, त्यामुळे थोडंसं फुटाण्याचं कूट यामध्ये मी ॲड केलेलं आहे. त्यानंतर छान अशी मिक्स करूया. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, कारण अगोदर आपण चिकन शिजवत असताना मीठ वापरलेलं होतं, त्यामुळे आता टाकताना आपण बेताचंच मीठ टाकलेलं आहे. आणि छान अशी ही भाजी आपल्याला 20 मिनटासाठी व्यवस्थित अशी मंद ते मध्यम आचेवर शिजवून घ्यायची आहे. आणि अगोदर आपण जे पातेल्यामध्ये शिजवलेले पीस होते ते साधारणतः 1 तासामध्ये व्यवस्थित अशी शिजवून तयार झालेले होते. परंतु कुकरमध्ये जे शिजवलं ना त्यामध्ये थोडीशी कसर राहिलेली होती, कारण कुकरच्या मी फक्त 2 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या त्यामुळे. आणि आता छान असं सर्व चिकन एकसारखं व्यवस्थित असं शिजवून तयार झालेलं आहे. आणखीन 10 मिनटानंतर पुन्हा एकदा मी हे असंच मंद गॅसवर ठेवणार आहे. आणि स्टीलचं पातेलं आहे त्यामुळे अधूनमधून मी छान असं हलवत राहणार आहे. सर्वात शेवटी आपण यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत. या ठिकाणी खूप छानशी ही भाजी दिसत आहे. खमंग वास या भाजीचा येत आहे. आता मी तर काही नॉनव्हेज खात नाही, परंतु आता सर्वजण जेव्हा ही भाजी टेस्ट करतील त्यावेळेस सर्वांच्या प्रतिक्रियांवरून ही भाजी कशी झालेली आहे हे मला समजलेलं आहे की खूप छान सर्वांच्या प्रतिक्रिया होत्या. खूप छान अशी ही भाजी झालेली होती. आणि 10 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता, म्हणजे एकूण आपण 20 मिनटं ही छान अशी उकळल्यानंतर ही भाजी तुम्ही पाहू शकता. कोथिंबीर टाकली होती, त्यानंतर तुम्ही ही भाजीचा रंग पाहू शकता. मसाल्यांचा खूप छान असा रंग या भाजीमध्ये उतरलेला आहे. आणि परफेक्ट अशी आपली या ठिकाणी ही चिकन रस्सा भाजी 20 लोकांच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे. परफेक्ट दिसत आहे आणि अगदी परफेक्ट 20 लोकांना पुरेल एवढी ही भाजी तयार झालेली आहे. त्यामुळे रेसिपी आवडल्यास तुम्ही जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलला भेट देत असाल, पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल, तर प्रत्येक रेसिपी कविताज किचनमध्ये अशाच पद्धतीने भरपूर टिप्स आहेत, अगदी योग्य साहित्य प्रमाण वापरून केलेली असते. त्यामुळे तुम्हाला जर उत्तम सुगरण बनायचे असेल, अगदी कमी लोकांपासून ते खूप जास्त क्वांटिटीमध्ये देखील स्वयंपाक करताना कोणतंही टेन्शन घेण्याची गरज नाही. आपल्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज खूप साऱ्या जास्त क्वांटिटीमध्ये देखील आहे. कारण कविताज किचन म्हटलं की अगदी परफेक्ट प्रमाणबद्ध रेसिपी, त्याचबरोबर अचूक साहित्य प्रमाण तयार होणारी रेसिपी किती लोकांना पुरेल अशा खूप साऱ्या सर्वांगीण दृष्टीने प्रत्येक रेसिपीज अपलोड केलेली असते. त्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदा रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि उद्याच्या भागामध्ये तुम्हाला कोणती रेसिपी माझ्या चॅनलवर पाहायला आवडेल हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर कमेंट जो बॉक्स असतो तो बाजूला सरकून हाईपचं ऑप्शन आहे त्यावर क्लिक देखील नक्कीच करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या आषाढ स्पेशल छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.